ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। जमीन, आकाश आणि समुद्र सगळीकडे भारताच्या वीर जवानांच्या शौर्य गाथा लिहिल्या गेल्या आहेत। भारतावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा तेव्हा आपल्या योद्ध्यांनी शत्रूला धूळ चारली। अद्भुत साहस, अतुलनीय शौर्याच्या बळावर भारतीय सैन्याने युद्धाच्या मैदानात एक अमिट असा ठसा उमटवलाय, ज्याने जगाचा नकाशाच बदलून टाकलाय। जमीन, आकाश आणि समुद्र सगळीकडेच भारताच्या वीर जवानांच्या शौर्य गाथा लिहिल्या गेल्या। भारतावर जेव्हाही शत्रूने हल्ला केला तेव्हा आपल्या या वीर योद्ध्यांनी शत्रूला अक्षरशः धूळ चारली आहे। अद्भुत साहस, अतुलनीय शौर्याच्या बळावर भारतीय सैन्याने युद्धाच्या मैदानात एक अमिट ठसा उमटवलाय, ज्याने जगाचा नकाशा बदलून टाकला। बांगलादेशला आपण इंडिपेंडन्स मिळवून दिलं आणि तो एक आता नवीन देश 1971 मध्ये स्थापित झाला। दिस इज ऑल बिकॉज ऑफ एक्सलंट ट्रेनिंग आणि त्यांचं जे आपलं लोकांचं जे स्पेशली एंटायर इंडियन आर्मी। 3 डिसेंबर 1971 याच दिवशी पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारतावर हल्ला चढवला। तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरानं अवघ्या 13 दिवसात त्यांची धुळदाण उडणार आहे। अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानला जबरदस्त पराभव पत्करावा लागला। या युद्धामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचं जे कोऑर्डिनेशन होतं दॅट वॉज द बेस्ट वन। म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट नमुना जर म्हणायचं ना की समन्वयाचा उत्कृष्ट नमुना काय आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा, तर ते आहे 1971चं युद्ध। 1971 मध्ये पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीनं पाकिस्तानचे कायमस्वरूपी 2 तुकडे केले। पूर्व पाकिस्तान बांगलादेश नावानं जगाच्या पटलावर उदयाला आला। बांगलादेश स्वतंत्र झाला। पाकिस्तानच्या जवळपास 93,000 सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या पुढे अक्षरशः गुडघे टेकले। अशा प्रकारे भारतीय सैन्याच्या शौर्याच्या बळावर जगानं पाहिलं जगातलं सर्वात छोटं युद्ध आणि सगळ्यात मोठं आत्मसमर्पण। 16 डिसेंबर 1971 याच दिवशी भारतीय सैन्यानं लेफ्टनंट जनरल जगजीत अरोड़ा यांच्या समोर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली। त्या क्षणाला नियाजी यांच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू होते। ढाका शहरात ज्यावेळी पाकिस्तान भारतासमोर शरण येत होता त्याच वेळी ढाका शहरात पाकिस्तानचे जवळपास 30,000 सशस्त्र सैनिक उपस्थित होते, तर भारताचे फक्त 3,000 सैनिक ढाक्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर होते। म्हणजे 10 पट मोठं सैन्य असूनही पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं। ऐतिहासिकरित्या हे त्याच दिवशी स्पष्ट झालं की पाकिस्तान समोरासमोरच्या लढाईत भारताला कधीच पराभूत करू शकत नाही। त्यामुळेच पाकिस्तान आपल्या भूमीत दहशतवादाला आश्रय देत भारतातली शांतता भंग करण्याचे कुटील डाव आखतो। सध्याच्या परिस्थितीत तालिबान्यांच्या अफगाणिस्तानवरच्या सत्तेनंतर पाकिस्तान भारताला घायल करण्याची नवी स्वप्न पाहतोय। पण पाकिस्ताननं अशी स्वप्न पाहताना 1971च्या 13 दिवसाच्या युद्धातल्या ऐतिहासिक पराभवाची आठवण कायम ठेवायला हवी। 16 डिसेंबर 2021 या दिवशी भारत मोठ्या सन्मानानं पाकिस्तानवरच्या त्या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि भारतीय जवानांची ही शौर्य गाथा ऐकल्यानंतर वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची। इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत। नेदरलँड्समध्ये